आपण या शाळेला भेट दिलेली आहे। सांस्कृतिक कार्यक्रम येथे झालेले आहेत। काही चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे कशा पद्धतीने आपण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची आणि सांस्कृतिक कार्यक्रम कशासाठी घेतायत त्याला सुद्धा एक महत्त्व आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत आणि त्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी जी स्टेज डेअरिंग आहे ती स्टेज डेअरिंग या ठिकाणी मिळावी, कुठेतरी चांगला गुण त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, त्याच दृष्टिकोनातून आज शिक्षण सप्ताह निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम येथे झालेला आहे। तुझं नाव बेटा? श्रावणी मनशा ज्ञानेश्वर। अच्छा, कितव्या वर्गाला जातेस? पाचवी। पाचव्या वर्गाला जातेस। कोणता नृत्य सादर केलेला आहे का डान्स काय केलेला आहे तू? कोणत्या गाण्यावरती? सांगाना कशी दिसते। सांगाना कशी दिसते मी, अतिशय सुंदर या ठिकाणी नृत्य तिने सादर केलेलं आहे। सगळ्यांनी तिच्यासाठी एक टाळ्या वाजवा। मित्रांनो, हेच आहे चिमुकले आणि चिमुकल्यांच्या अंगामध्ये असणारे सुप्त गुण आपण या ठिकाणी हेरत आहोत। तुझं नाव बेटा? श्रेया। अच्छा, किती वर्गाला जातेस? तिसरा। तिसऱ्या वर्गाला। कोणत्या याच्यामध्ये भाग घेतला होता? मी याच्यामध्ये भाग घेतला होता। कोणतं गाणं होतं का? हे होतं सोना झुमका। हा हा, वा वा वा, छान गाणं होतं। बरं, तुला कशामध्ये जाण्याची इच्छा आहे उद्याला? काय व्हायचं आहे तुला? मित्रांनो, पोलीस व्हायचं आहे तिला, कारण की खाकी वर्दीवाला जो माणूस असतो तो माणूस सगळ्यांना या ठिकाणी धमकावत असतो, परंतु आपल्या जनतेला शिस्त लावण्याचा प्रकार या ठिकाणी तो करत असतो, हे तितकंच खरं आहे आणि तिला पोलीस बनायचं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी ध्येय विद्यार्थी या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न करतोय। पंडित शिवसिंग इंगळे। मी गणित विज्ञान विषयाचा विषय शिक्षक आहे। बरं, काय सांगाल, आज शाळेमध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत आणि विद्यार्थी सुद्धा विविध परीक्षेमध्ये भाग घेतोय। हा सर, आपले ग्रामीण भागातील जिल्हा परिषदचे विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहू नयेत, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचं व्यक्तिमत्व आदर्श असं घडावं, यासाठी आम्ही सर्वजण इथे प्रयत्न करत राहतो। गेल्या वर्षी जर सांगायचं झालं तर आमच्या शाळेनं नेत्रदीपक असं यश संपादन गेल्या वर्षीच्या NMS शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, तसेच जी 8 वर्गाची सामान्य परीक्षा असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असेल, यामध्ये आमच्या शाळेनं नेत्रदीपक असं यश संपादन केलेलं आहे। यामध्ये आमचे गेल्या वर्षी 3 विद्यार्थी 60,000 रुपये शिष्यवृत्तीसाठी NMS मध्ये पात्र झालेले आहेत। त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा आमचे 6 विद्यार्थी हे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत। म्हणजे आमचं टार्गेट एकच आहे की या शाळेतून IAS IPS विद्यार्थी घडावेत। त्याचप्रमाणे म्हणजे MPSCतून सुद्धा PSI STI यासारख्या पदावर आमचे जिल्हा परिषदचे विद्यार्थी पोहोचले पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो। गेल्या वर्षी आम्ही उन्हाळ्यात सुद्धा संपूर्ण उन्हाळाभर आम्ही शिष्यवृत्तीचे वर्ग चालवले। यामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन प्रामुख्याने घेतलं आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास सुद्धा घडला पाहिजे, त्यासाठी आम्ही वर्षभर नवनवीन उपक्रम आम्ही इथे घेत असतो आणि आमचे विद्यार्थी नक्कीच गावामध्ये सुद्धा याची चुणूक नेहमी जे सार्वजनिक कार्यक्रम असतात त्यामध्ये आमचे विद्यार्थी नेहमी समोर असतात। त्याचप्रमाणे आमचं स्काउटचं सुद्धा पथक आहे। हे स्काउटचं पथक सुद्धा गावामध्ये विविध उपक्रमामध्ये आमचं स्काउटचं पथक सहकार्य करत असतं। मित्रांनो, अशा पद्धतीचं हे एक आदर्श गाव आहे आणि आदर्श शाळा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा खोर या गावी आपण आहोत आणि शिक्षण सप्ताहाच्या माध्यमातून कुठेतरी जिल्हा परिषद शाळेंना नवसंजीवनी मिळावी आणि या ठिकाणी त्यांचा एक नावलौकिक व्हावं आणि विद्यार्थी सुद्धा देश पातळीवर चमकला पाहिजे, हाच उद्दिष्ट या ठिकाणी गुरुजन वर्गांचं राहिलेलं आहे। ही खरी कमाई शिक्षक मंडळींची असते, म्हणून आज राब या ठिकाणी गुरुजन वर्ग राबतोय आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतोय। शिक्षक आपल्यासोबत आहे सर, आपलं नाव? नमस्कार सर, माझं नाव सुरेश जगन्नाथ सावळे। अच्छा, बरं, काय सांगणार आपण, विविध विषय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये जसे रुजतील तसं शिक्षण आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे, काय सांगणार? शाळा उघडलेली आहे आणि शाळेचा अनुभव काय सांगणार? शाळेचा अनुभव चांगला आमच्या इथे। मी आज इथं विषय शिक्षक या पदावर भाषा विषयासाठी आहे। विद्यार्थ्याची
शिकण्याची कुवत सुद्धा चांगली आहे आणि त्यांची प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेण्याची ही सुद्धा इच्छा चांगली आहे आणि शिकण्यासाठी सर्वजण उत्सुक असतो हे यातून दिसून येतं. बरं, विद्यार्थ्यांना काय संदेश देणार की ही शाळा नुकतीच सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपलं ध्येय गाठावं? विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी शाळेत 100% म्हणजे दररोज हजर राहणे, उपस्थितीत राहणं आणि नियमित अभ्यास करणं आणि एका चांगल्या उद्दिष्टावर जाणे. मित्रांनो, चांगला विद्यार्थी कसा घडेल हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्ग आपल्यासोबत आहे. तुझं नाव बेटा? अभिषेक ज्ञान अच्छा, कुठून येतोय तू? नरशिंबा महाळशिंबळ. किती वर्गाला जातोस? 8वा 8व्या वर्गाला. कोणते वर्ग शिक्षक आहे तुला? सावळे सर सावळे सर. कशी शिकवतायत? चांगले चांगले शिकवतायत. कशाने येतो तू महाळशिंबा ते खोर? सायकलनं सायकलनं. कसं वाटतंय तुला सायकलने येत असताना? एकटं चांगलं वाटतं चांगलं वाटतंय? काही भीती वगैरे? नाही. पण कशासाठी येतोय तू शाळेत इथे? परीक्षेत भाग घ्यायला. कोणत्या परीक्षेत भाग घ्यायचा आहे तुला? NMS NMS. वार वा. काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? IPS. मित्रांनो, IPS बनायचं आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी शहरी भागातले विद्यार्थी तर बनतातच, परंतु ग्रामीण विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी घडले पाहिजेत आणि चांगल्या पदावर या ठिकाणी गेले पाहिजेत. हाच दृष्टिकोन गुरुजन वर्गांचा राहिलेला आहे.